और वो बोलेगा इसको मी कॉल पाहिलं ना ऐकत असतो. आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून आज वर्धेच्या इतिहासामध्ये करता अतिशय चांगली घटना ह्या ठिकाणी घडते आहे की एक अभिनव उपक्रम हा वर्धा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करून विज्ञान प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातल्या 44 विद्यार्थ्यांना इस्रो सायन्स सेंटरला भेट देण्याकरिता हे विद्यार्थी निघत आहेत. त्यांना समारोप देण्याकरिता त्यांचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. निश्चितपणे ह्या दौऱ्यानंतर त्यांना एक नवीन ऊर्जा मिळेल, नवीन प्रेरणा मिळेल आणि विज्ञान क्षेत्रामध्ये वर्धेचं नाव ते रोशन करतील. आपण बघितलं की मागच्या अनेक वर्षापासून तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात येत असते. या विज्ञान प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागासोबत शहरी भागातले देखील हजारो शेकडो विद्यार्थी सहभागी होत असतात. त्यांना अधिक प्रेरणा मिळाली पाहिजे, नवीन ऊर्जा मिळाली पाहिजे, जगात काय सुरू आहे याची माहिती मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून विज्ञानामध्ये अजून नवीन रिसर्च झालं पाहिजे. या अनुषंगानं हाच दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी वर्धा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आज 44 विद्यार्थ्यांना आपण इस्रोला पाठवतो. पद्धतीनं जिल्हा स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण इस्रो बेंगलोरला पाठवितो. त्याच पद्धतीनं राज्य स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या चांगल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना आपण नासा अमेरिकेला ह्या केंद्राला पाठवणार आहोत. सर्वप्रथम मला खूप आश्चर्य वाटलं आणि माझ्या आईवडिलांना व माझ्या शिक्षकांना खूप आनंद झाला की माझी इस्रोत निवड झालेली आहे त्याबाबत. खरं तर म्हणजे मी अगदी 2 वर्षापासून विज्ञानाच्या क्षेत्रात लागलेलो आहोत. सर्वात म्हणजे मी 8वीला असताना एक AI डिबेट दिलेली होती. त्यात माझा नंबर आलेला नाही होता. त्यानंतर मी अजून खूप मेहनत घेतली, जिद्दीने व चिकाटीने काम केले. त्यानंतर मला याच वर्षी नेक्स्ट जनरेशन किसान व क्वांटम एज बिगिन देअर पोटेन्शियल अँड चॅलेंजेस या विषयावर काम करायचा मौका भेटला, संधी मिळाली. ते सुवर्ण संधी माझ्यासाठी अगदी एक देवदूत बनून आलेली होती. म्हणजे नेक्स्ट जनरेशन किसान हे आम्ही एक प्रोजेक्ट बनवलेलं होतं, ज्यात आम्ही शेतकऱ्याला दाखवलेलं होतं की शेतकरी कसा तो समोर जाऊ शकते व किती त्याला खर्च कमी येऊन तो उत्पादन जास्त करू शकते आणि त्याला तेवढा मानसिक तणाव येणार नाही. आजकाल जसं आपण बघतो की शेतकरी खूप आत्महत्या करतात, तसे त्याला काहीही दिक्कत येणार नाही. आणि दुसरं म्हणजे क्वांटम एज बिगिन आणि पोटेन्शियल याच्यावर एक डिबेट होती. त्यात मी विभागापर्यंत जाऊन वापस आलो. खरं तर म्हणजे विभागावर मला असं वाटते की माझं कुठे चुकलं म्हणून माझा नंबर लागू शकला नाही, पण मी एका याच्यात माझ्या मते स्वतः खुश आहो. यात माझे 2 मुख्य शिक्षक म्हणजे पवार मॅडम आणि खडेकर मॅडमचा खूप मोठा हात आहे आणि पूर्ण शाळेचा सुद्धा आहे. पण ह्या 2 शिक्षिका माझ्या मागे सतत मला प्रोत्साहन देतात. तसेच माझे आई वडील तेही मला प्रोत्साहन देतात. मग इस्रोत सिलेक्ट झालेलो आहोत. इस्रोमध्ये जाऊन मी रॉकेट सायन्स, चंद्रयान 3 बद्दल अजून माहिती घेईन. असं आपल्याला माहिती आहे की भारताचे जे नवीन प्रोजेक्ट आहे गगनयान आणि मंगलयान 2, तर त्याच्याबद्दल मी आणखी थोडीशी इन्फॉर्मेशन घेईन. जे व्यक्ती गगनयानसाठी सिलेक्ट झालेले आहे जसे की शुभांशू सर आणि इतर लोक जे आहेत त्यांना भेट देईल. त्यांना विचारेन की तुम्ही कोणते विषय घेतले होते ज्या कारणाने तुम्ही इस्रोत सिलेक्ट झाले, आणि खूप सारं काही मला असं शिकूशा वाटत आहे तिथे जाऊन. मला अगदी लहानपणीपासून मला सवय होती की मी अभ्यासाला बसायचो तर कोणते दुसरे विषय न घेता फक्त विज्ञान आणि इतिहास घ्यायचो. तर मला विज्ञानमध्ये आता खूप मला विज्ञान आवडते आणि मला विज्ञानाची एवढी ओढ लागलेली आहे की मी दिवस रात्र विज्ञानातच पडलो राहतो.